पुढच्या 15 मिनिटांमध्ये पहिला निकाल आपल्या हाती येणार आहे। ईव्हीएम मशीन आता पोहोचलेले आहेत। पोस्टल मतांची मोजणी देखील सुरू करण्यात आलेली आहे। पोस्टल मतांच्या मोजणीची पहिला जो कल आहे तो देखील आपल्या हाती येईल। ही आमची न्यूज रूम आपण पाहतोय। याच न्यूज रूम मधून आपल्याला पहिला कल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे। प्रत्येक आकडा बदलता आकडा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। त्यासाठी आमची न्यूज रूम या ठिकाणी सज्ज झालेली आहे। नक्की तर मतमोजणीसाठी TV9 मराठीची ही न्यूज रूम सज्ज झालेली आहे। प्रत्येक जण या ठिकाणी मतमोजणीच्या कामाला लागलेला आहे। आउटपुट इनपुट त्याचबरोबर ग्राफिक्स इतरही टीम या सज्ज झालेल्या आहेत आणि या न्यूज रूम मधूनच आम्ही तुम्हाला निकालाची प्रत्येक अपडेट देणार आहे। संपूर्ण राज्याचा आणि त्याचबरोबर देशातला कल आम्हीच तुमच्यापर्यंत आधी पोहोचवणार। त्याचबरोबर या सगळ्या ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला आणखी मेजवानी असेल। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, अजित पवार असे सगळे आकडे तुम्हाला एका स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येतील। नक्कीच तर अवघ्या 15 मिनिटांमध्ये पहिला निकाल पहिला कल हाती येणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय तर रवींद्र धंगेकर कसबा गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आले। पुण्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आणि निकालापूर्वी आता रवींद्र धंगेकर हे कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत। नक्कीच आणि कसबा हा त्यांचा मतदारसंघ आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आता गेले आहेत।